गेल्या आठवड्यामध्ये मटकीच्या डाळीचे सांडग्यांची रेसिपी दाखवली होती, तर त्याच मटकीच्या डाळीच्या सांडग्यांच्यापासून चमचमीत अशी रस्सा भाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आज आपण मटकीच्या सांडग्याची रस्सा भाजी बघणार आहोत. तर हे सांडगे मी कसे केलेले आहेत ते वरती लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती तुम्ही गेला असता तुम्हाला मटकीचे सांडगे कसे करायचे ते भेटून जाईल. मटकीच्या सांडग्याची भाजी आपण करणार आहोत, तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी मटकीचे सांडगे आहेत, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे आणि कोथिंबीर आहेत. हे आपण सगळे खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहोत. इथे 1 चमचा मी नेहमी आपण वर्षभराची जी चटणी करून ठेवतो कांदा लसूण चटणी ती 1 चमचा घेतलेली आहे आणि काश्मीरी पावडर 1 चमचा घेतलेली आहे. जिरेपूड घेतलेली आहे, धनेपूड घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घेतलेले आहे. इथे कांदा 1 मी चिरून बारीक घेतलेला आहे आणि एक छोटासा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा कढईमध्ये तेल घेऊया. तेल थोडेसे गरम झालेले आहे. या तेलामध्ये आता आपण हे 1 वाटी सांडगे घेतलेले तिथे घालूया आणि हे चांगले तांबूस असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आता आपण हे भाजत असताना मध्यम गॅसच्या आचेवरती भाजूया, कारण करपायला नको. गॅसच्या मध्यम आचेवरती आपण हे सांडगे भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे सगळे सांडगे काढून घेऊया, पण त्यापूर्वी काढल्यानंतर यातले हे थोडे सांडगे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि ह्याची खलबत्त्यामध्ये बारीक भरड करून घ्यायची आहे. थोडेसे तेल घेऊया, 1-2 चमचे, 2 ते 3 चमचे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकूया आणि आपण आले लसूण आणि कोथिंबीर हे मी चेचून घेतलेले आहे. हे मी खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आहे. गॅस मी मंद आचेवरतीच ठेवलेला आहे. यानंतर यामध्ये कांदा टाकूया, तो व्यवस्थितरित्या भाजून घेऊया, मिक्स करूया याच्यामध्ये आणि भाजून घेऊया. कांदा भाजून झालेला आहे. त्यामध्ये आता आपण टोमॅटो 1 अर्धा चिरून घेतलेला होता तो टाकूया. गॅस बारीकच असू दे. थोडीशी यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा मी जिरेपूड घेतलेली आहे, अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले बारीक गॅसवरतीच आपण भाजून घेऊया. थोडंसं मी अर्धा चमचा, अर्धा पण नाही, अर्ध्याला पण कमीच आहे, असा गरम मसाला घेतलेला आहे. मिक्स करूया हे. यामध्ये मी 1 चमचा आपण चटणी घेतलेली आहे जी वर्षभराची करतो आणि 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आमटीला, आपल्या रस्सा भाजीला छान कलर येण्यासाठी. सांडगे जे भाजून घेतलेले होते त्या सांडग्यातले थोडे सांडगे मी बाजूला करून ते थोडेसे खलबत्त्यामध्ये मी चेचून घेतलेले आहेत. हे कशासाठी, तर जरा भाजीला असा दाटसरपणा येण्यासाठी आपण हे करून घेतलेले आहे आणि भाजीला चव पण खूप छान लागते. आता आपण घेतलेले जे सांडगे भाजलेले होते तेलामध्ये ते पण टाकूया यामध्ये. हे सर्व गॅसच्या मंद आचेवरती आपण भाजून घेऊया. यामध्ये आता 1 वाटी सांडग्यासाठी मी 4 वाट्या गरम पाणी घेतलेले आहे, कारण मटकीचे सांडगे शिजण्यासाठी वेळ लागतो. 20 ते 25 मिनिट तरी लागतात आणि त्यासाठी ते 1 वरचे वाटीवर पाणी आपल्या आटले जाईल आणि 3 वाटी आपला रस्सा बनेल. आता उकळी येईपर्यंत गॅस मोठा करूया आणि उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून 20 ते 25 मिनिट सांडगे आपले शिजवून घेऊया. रश्श्याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे, तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता आणि 2 चमचे शेंगदाण्याचे, भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक करून घेतलेले कूट आहे ते मी यामध्ये टाकत आहे आणि हे सर्व मिक्स करून 20 ते 25 मिनिट ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती शिजली जाऊ देतो. अशा रीतीने 25 मिनिट झालेले आहेत. आपण जे 4 वाटी पाणी घातलेले होते त्यातले बऱ्यापैकी 1 वाटी पाणी सगळे आटलेले आहे आणि अशा पद्धतीचा हा जो सांडगा आहे तो शिजलेला आहे, अगदी छानरित्या तो शिजलेला आहे.
यावरती आता आपण कोथिंबीर टाकूया. अशा रीतीने ही मटकीच्या सांडग्याची भाजी, रस्सा भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशा रीतीने आपली ही सांडग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. ती आपल्याला भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाता येते.